नमस्कार भावांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे। आम्ही आता पन्हाळागड फिरतोय आणि या पन्हाळागडाचं वैशिष्ट्य असं आहे की गड आणि गाव हे दोन्ही एकाच ठिकाणी। तुम्ही इतर महाराष्ट्रातले किल्ले जर बघितले तर अगोदर गाव लागतं, नंतर डोंगरावर गड लागतो किंवा अशी हे। पण या पन्हाळाचं वैशिष्ट्य असं आहे की गाव आणि गड हे दोन्ही एकच आहे आणि खूप मोठा किल्ला आहे। 350 एकर मध्ये बांधलेला किल्ला आहे महाराजांनी। खूप तुम्ही पाहू शकता साईडचं त्याचं बॅकग्राऊंड। आम्ही आता बरेचसे पॉइंट घेतले, तर बरेचशा पॉइंटवर फिरलोय। त्या गडाचं वैशिष्ट्य जरा वेगळं। इथून समोरचा जो तो गड आहे, तुपाची विहीर आहे, तो कोणता आहे? तो कोणता गड आहे? तो मगाशी बघितलेला पावनगड। पावनगड इथून त्या पावनगडावर तुम्हाला समजा पूर्वी महाराजांच्या मावळ्याला काही लागलं तर आपल्याकडं आता मेडिकल आहे, ती अशी व्यवस्था आहे। पूर्वी काही नसायचं म्हणून ते तूप साठवून ठेवायचे आणि ते तूप त्या अंगाला लावायचं। आजही ती विहीर तिथं आहे, ते आपण तिथं जाणार आहे। तुम्हाला मी ते समोरच्या व्हिडिओमध्ये